सोन्या चांदीच्या भावात झाली सगळ्यात मोठी घसरण. मोदी सरकारचा काल बजेट सादर झालं आणि त्यानंतर संपूर्ण सराफा बाजारात सोन्या चांदीच्या भावात प्रचंड मोठी घसरण झालीय. आता ज्या लोकांना सोने खरेदी करायचे आहे अशा सगळ्या लोकांच्या आनंदात आता प्रचंड वाढ झालीय. काल देशाच्या अर्थमंत्री यांनी बजेट सादर केलं. 2900चा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सोन्याच्या भावात घसरण झाली होती. पण आज जितकी घसरण झाली आहे ती याआधी कधीच झाली नव्हती. कालच ग्राहक प्रचंड खुश झाले होते, पण आज अक्षरशः ग्राहकांनी पेढे वाटले आहेत. 2600 मधला जानेवारी महिना संपलाय. फेब्रुवारी सुरू झालाय आणि नेहमीप्रमाणे फेब्रुवारीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात गोरगरीब जनतेसाठी प्रचंड निधी दिला होता. पण सोन्याच्या बाबतीत यात कसा निर्णय घेतला गेला आहे की ज्यामुळे सोन्याचे भाव अक्षरशः 10-25 वर्ष जेवढे कमी झाले होते तेवढे एका दिवसात कमी झाले. अक्षरशः सोन्याच्या किमती जमिनीवर आल्या आहेत. सोन्याच्या भावात याआधी इतकी घसरण कधीच झाली नव्हती. आज जर तुम्ही 24 कॅरेट सोने 22 कॅरेटचे आणि 24 कॅरेट सोन्याचे दर पाहिले तर तुमच्या डोळ्यावर, स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. गेल्या 3 दिवसांपासून सोन्यामध्ये प्रचंड घसरण होत होती. काल अर्थसंकल्प झाल्यावर तर भयानक घसरण झाली. पण आज जेवढी घसरण झाली आहे त्याचा विचार कोणीच केला नव्हता. 2-3 दिवसांपूर्वी 2000 रुपयांनी, 5000 रुपयांनी, 60,000 रुपयांनी घसरण होत होती. पण आज इतके सोने कमी झाले आहे की जे पाहिल्यानंतर तुम्हाला जर आनंद झाला नाही तर मला सांगा. सगळे रेकॉर्ड तुटले आहेत. अर्थसंकल्पात एका सोन्याविषयी असा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोन्याचा बाजार अक्षरशः घसरला आहे. खरं तर सरकारने 2 महत्त्वाची कामे केली आहेत. एक तर अर्थसंकल्पात क्रांतिकारी निर्णय तर घेतलाच, पण खरे आजचे भाव कमी झाले आहेत. जे इतके भयानक भाव कमी होण्यामागचे कारण जे आहे ते कारण म्हणजे अमेरिकेने घेतलेला निर्णय. पहा, 2-5 हजार रुपयांनी सोनं कमी व्हायचं, पण आज इतकं प्रचंड कमी होण्यामागचं कारण असं आहे की मोदी सरकारने करून दाखवलं आहे. अमेरिका तोंडावर आपटली जेव्हा मोदी सरकारने हा निर्णय घेतला आणि त्यामुळे सोन्यामध्ये प्रचंड घसरण झालेली आहे. भारताचा संपूर्ण जगात दबदबा निर्माण झाला आहे. अमेरिकेचे वर्चस्व कमी करून भारताने तो मोठा निर्णय घेतलाय आणि त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर आता जाणून आला आहे. मागील 1.5 वर्षापासून सोन्याचे भाव हे अक्षरशः गगनाला भिडले होते. पण काल अर्थसंकल्पात सोन्याने निच्चांकी पातळी गाठली होती. पण आज सोन्याने तळ गाठला आहे. मग आजचे ताजे बाजारभाव नेमके काय आहेत हे व्हिडिओमध्ये तुम्हाला येणाऱ्या 3 सेकंदात समजणार आहे. आज आपण सगळ्यात आधी जाणून घेतोय 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट या 3ही प्रकारच्या सोन्याचे भाव तुम्हाला पुढील 2 सेकंदात समजून जातील. पण मुख्य प्रश्न असा आहे की पहा, गेल्या 3 दिवसांपासून घसरण सुरू आहे आणि आजची घट आहे ती अत्यंत विश्वसनीय आहे. जी एवढी घसरण होईल त्याची कल्पना कोणी केली नव्हती. जे सोनं विकणारे सोनार आहेत, विक्रेते आहेत, ते देखील हैराण झाले आहेत. कारण की बजेट सादर झालं, अर्थसंकल्प सादर झाला. एवढा कधी फेरबदल होत नसतो, पण अचानक इतका मोठा फेरबदल झाला. मग नेमकं तुम्ही काय करायचं आहे पहा. काही लोकांनी परवा दिवशी जेव्हा घसरण व्हायला सुरुवात झाली होती त्यांनी खरेदी केलं. काही निकाल कमी झाल्यावर खरेदी केलं. काही आज खरेदी करायला जातील. पण पहा, सोनं उतरत आहे. पण आता हे कधीपर्यंत उतरत राहणार आहे? त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या 72 तासात सोने 4 वेळा खाली आले आहे. पण अशा स्थितीत तुम्ही सोनं घ्यायचं की थांबायचं? पहा, दर 2-3 दिवसांपूर्वी दर कमी झाले. काही लोकांनी खरेदी केलं, मग काल पुन्हा कमी उतरले. लोक नाराज झाले. काही लोकांनी 3-4 दिवसांपूर्वी सोनं घेतलं होतं. ते लोक अक्षरशः रडत आहेत. पण मग आता तुम्ही घाई करायची आहे का? तर नाही. तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. मग तुम्ही जर योग्य वेळ निवडली तर तुमचा फायदा होणार आहे. कारण की पहा, ज्यांनी घाईगडबडीत चढ्या भावात सोने खरेदी केले ते आता भाव कमी झाल्याने चिंतेत पडले आहेत. मग तुम्ही नेमकी किती दिवस प्रतीक्षा करायची?
ही सुरू झालेली घसरण आणखी किती काळ टिकेल? सरकारने बजेटमध्ये सोन्यात बदल नेमका कोणता नवीन नियम लागू केला आहे? केंद्र सरकारने अर्थसंकल्पात अशी कोणती विशेष तरतूद केली आहे ज्यामुळे बाजारपेठेत इतका मोठा धमाका झाला? ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. सर्वात आधी आजचे ताजे दर काय आहेत हे जाणून घेऊया. पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदी कधी करायची हे नीट समजून घ्या. खरेदीची योग्य वेळ निवडणे हीच खरी चतुराई आहे. कारण आम्ही जवळपास हजारो तज्ज्ञांची चर्चा करून तुमच्यासाठी ही गुप्त माहिती मिळवली आहे. आजचा जो भाव आहे तो उद्या किती असेल, परवा त्यात किती घट होईल आणि भविष्यात ते वाढणार की कमी होणार, याची सर्व सविस्तर माहिती आम्ही देणार आहोत. लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त आजचा भाव पाहून व्हिडिओ बंद केला तर तुमचे 100% नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपल्या आयुष्यातील केवळ 5 मिनिटे या माहितीसाठी नक्की द्या. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुमचा मोठा नफा झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही खात्री देतो. अनेक जाणकार यांच्याशी संवाद साधून आम्ही या काही महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज तुमच्यासमोर मांडत आहोत. भाव कमी झालाय म्हणून घाईघाईने दुकानात जाऊन खरेदी करू नका. तर तुम्ही काय करावे? आजची 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच आनंद होईल, कारण किमती तशा खाली आल्यात. इतका मोठा बदल होईल असे कोणालाही वाटले नव्हते, पण हे प्रत्यक्षात घडले आहे. मग या संधीचा फायदा घ्यायचा की इतरांप्रमाणे गर्दीत सामील होऊन नंतर पश्चाताप करायचा, असे अजिबात करू नका. म्हणूनच हा व्हिडिओ नीट समजून घ्या. सुरुवातीला आपण चांदीच्या दरापासून सुरुवात करणार आहोत. आज चांदीचा नेमका भाव काय आहे? चांदी प्रति किलो कोणत्या दराने विकली जात आहे? त्यानंतर लगेच आपण 18 कॅरेट सोने, ज्याचा वापर सध्या कमी असला तरी दागिन्यांसाठी त्याचे महत्त्व आहे. त्यानंतर 22 कॅरेट सागर, ज्याचे दागिने महिला मोठ्या प्रमाणात बनवतात, त्याबद्दल जाणून घेणार आहोत. कालच्या तुलनेत आज दर का उतरले आणि 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत हेही आपण पाहूयात. 24 कॅरेटमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी सोने खरेदी केले जाते. आता मुख्य प्रश्न असा की या घसरलेल्या भावात खरेदी करावी की अजून थांबणे हिताचे ठरेल? आगामी काळात सोन्याच्या किमतीत काय हालचाली होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे दर अचानक कमी होण्याचे मूळ कारण काय आहे? हे कारण जर तुम्हाला उमजले तर पुन्हा कधीच कोणाला सोन्या चांदीच्या भावाबद्दल विचारण्याची वेळ येणार नाही. तुम्ही स्वतःच किमतीचा अंदाज वर्तवत शकाल. सोन्याचे दर बदलण्यासाठी मुख्यत्वे 3 गोष्टी जबाबदार असतात आणि त्या जर तुम्हाला समजल्या तर कोणाच्याही सल्ल्याची गरज उरणार नाही. त्यासाठीच आम्ही हजारो लोकांशी संवाद साधून काही अंतर्गत माहिती गोळा केली आहे, ज्याद्वारे सोन्याच्या बाजारात होणारे बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत. अर्थसंकल्प सादर झाला, पण त्याचा परिणाम काय होणार आहे? सोन्याच्या भावावर आजचे ताजे दर काय आहेत? तुम्ही सोने खरेदी करावे की प्रतीक्षा करावी? ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला काही क्षणातच मिळणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा. किमती कमी होणार असल्याचे आम्ही 15 दिवसांपूर्वीच सूचित केले होते, पण अनेकांना ते पटले नाही. काही लोकांनी घाईत खरेदी केली, तर काहींनी काल थोडा दर कमी झाल्यावर सोने घेतले. मात्र आज पुन्हा एवढी घसरण झाली आहे की ज्याचा कोणीही विचार केला नव्हता आणि काल खरेदी करणारे आता रडत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला नुकसान टाळायचे असेल तर ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुरुवातीला चांदीच्या ताज्या दरांचे कडे वळूया. त्यानंतर किमती का कोसळल्या, ही घसरण कधीपर्यंत टिकेल आणि भाव अजून किती खाली जातील याची सर्व इत्थंभूत माहिती आपण पाहणार आहोत. चांदीचा आजचा भाव पाहून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल, नाहीतर आम्हाला कमेंट करून सांगा. कारण कालपर्यंत जागतिक बाजारात जी चांदी 4 लाख रुपये प्रति किलोवर होती ती आज मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली आहे. शेअर मार्केटप्रमाणे चांदीचेही एक मार्केट असते, ज्याला MCX म्हणतात. त्या MCXमध्ये 48 तासांपूर्वी जो भाव 4 लाख रुपये होता तो आज दुकानात किती आहे ते ऐका. आता पहा कालचा चांदीचा दर बघितला. आता पहा काल आणि आजमध्ये फरक तुम्हाला सांगतो. आता पहा चांदीचे भाव आपण लगेच जाणून घेतो. आता चांदीची आहे बघा, काल चांदी होती इन रुपये
त्याआधी चांदी होती 300 रुपये. त्याआधी चांदी होती 400 रुपये. पहा, 400 रुपये. त्यानंतर परवा दिवशी 300. तर काल झाली होती 200 रडणं. म्हणजे 3 दिवसांमध्ये चांदी झाली आहे, तर ती सध्या कमी झाली होती. पण आजचा भाव? आजचा भाव हा अतिशय आनंद देणारा भाव आहे. तर आजचा चांदीचा भाव हा 2 क्षेत्रात रुपये आहे. म्हणजे कालमध्ये आणि आजमध्ये पुन्हा 20 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 20,000 रुपये किलोचा फरक पडलाय. म्हणजे चांदी काल 2,50,000 रुपये होती, तर आज चांदी 2,50,000 रुपये झाली आहे. मग आता तुम्ही काय करायचे आहे? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता ज्या लोकांनी मागच्या वर्षी चांदी खरेदी केली होती, आता ज्या लोकांनी आधी खरेदी केलं, ते लोक थोडेसे नाराज झाले असतील. तर लक्षात घ्या, जानेवारी 2021 मध्ये 50 रुपये प्रति ग्रॅम होती आणि आज ती चांदी 50 रुपयांनी कमी होऊन झाली आहे. याचाच अर्थ तुमच्याकडे जर चांदी असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या चांदीचे 3 ते 4 पट पैसे झालेले आहेत. आता जर चांदी तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर अभिनंदन. पण आता सोन्याचे रेट जर तुम्ही ऐकले तर तुम्ही नक्कीच आनंदाने उड्या मारणार आहात. कारण की सोन्याचा जो विषय आहे तो खूपच वेगळ्या पद्धतीने समोर आला आहे. सोने किती रुपये झाले आहे? सोन्याचा भाव आता किती रुपये असणार आहे? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला आता इथून पुढे देत आहे. सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी तुम्हीही वाट पाहत आहात. तर आता आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालणार आहोत. 8 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे अचूक भाव किती आहेत ते आपण आता पाहणार आहोत. पण त्याआधी हे ध्यानात घ्या, भाव कमी झाले आहेत हे पूर्णपणे सत्य आहे, यात शंका नाही. आणि या घसरणीमुळे तुम्हाला आनंद होणार हे निश्चित आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की केवळ भाव बघून सोडून देऊ नका. जर तुम्ही घाईत आजच खरेदी केली तर कालच्या लोकांसारखी चूक तुमच्याकडून होईल. भविष्यात दर पुन्हा खाली येणार की नाही हे समजल्याशिवाय केलेली खरेदी तुम्हाला रडवू शकते. त्यामुळे असे करू नका. भाव पाहण्यापूर्वी त्याची महत्त्वाची कारणे अवघ्या 10 सेकंदात समजून घ्या. सोन्याचे भाव घसरण्याचे पहिले जागतिक कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची स्थिती. तुम्ही जर गुगलवर डॉलरचा आलेख पाहिला तर तुम्हाला दिसेल की अमेरिकन डॉलर सध्या अत्यंत शक्तिशाली झाला आहे. डॉलरच्या या मजबूतीमुळेच सोन्याच्या किमतीत ही ऐतिहासिक घसरण झाली आहे. जो डॉलर काही काळापूर्वी 87-100 रुपयांच्या दरम्यान होता, तो आता 100 ते 200 रुपयांवर गेला आहे. जेव्हा डॉलर बदलतो तेव्हा सोन्याच्या किमतीत घट होणे स्वाभाविक असते. या उलट जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. हे जागतिक बाजाराचं वास्तव आहे. त्यामुळे डॉलर आणि सोन्याच्या किमती यांचा थेट संबंध असतो, ज्यावर तुमचे बारीक लक्ष असणे गरजेचे आहे. सोन्याच्या भावाचा संदर्भ नेहमी इतर आर्थिक घडामोडींशी जोडलेला असतो आणि डॉलर हा त्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. आता ही बाब तुम्हाला स्पष्ट झाली आहे का? तुम्हाला यापूर्वी ही माहिती अवगत होती का? कमेंट करून नक्की सांगा. आता मी जे सांगणार आहे ते कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. आता सर्वात महत्त्वाचा विषय ज्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तो म्हणजे सोन्याचा दर. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट यांचे भाव नेमके किती असतील? ही माहिती आम्ही लगेच देत आहोत. आणि त्यानंतर तुम्ही काय भूमिका घ्यावी? खरेदी करावी की वाट पाहावी? अजून किती दिवस ही घसरण टिकेल? या सर्व महत्त्वपूर्ण माहितीला आपण आता सुरुवात करत आहोत. आता वळूया सोन्याच्या भावाकडे. आता हा भाव पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद नाही झाला तर तिथून पुढे लक्षात घ्या. जवळपास 30 जानेवारीपासून भावाच्या घसरणीला सुरुवात झाली होती. 30 जानेवारीला 8 कॅरेट सोने होतं 1,20,000 रुपये. 1 जानेवारीला तेच 24 कॅरेट सोने झालं 1,30,200 रुपये. म्हणजे 6,000 रुपयांचा फरक 30 आणि 1 जानेवारी झाला. त्यानंतर 1 फेब्रुवारीला हाच भाव 1,23,710 रुपये झाला होता अर्थसंकल्पानंतर. आणि आज जो भाव आहे अख्ख्या खर्चाचा तो आहे 11,500-600 रुपये. म्हणजेच 1,10,860 रुपये.
म्हणजे जवळपास 30 जानेवारी आणि 1-2 फेब्रुवारी याच्यामधला फरक तुम्ही बघितला तर साधारणपणे तो फरक जवळपास 21,000 रुपयाचा आहे. 21,000 रुपयांनी सोनं गेल्या 4 दिवसात कमी झाले. आता राहिला 22 कॅरेटचा प्रश्न. 22 कॅरेटचा जो आजचा दर आहे तर तो 1,20,540 रुपये आहे. आणि तो जर आपण 26 जानेवारीला बघितला तर तो 1,61,000 रुपये होता. म्हणजे जवळपास 20,000 रुपयांचा फरक पडला आहे. तर काल याचा भाव 1,40,000 होता. म्हणजे 10 ते 11,000 रुपयाचा फरक. काल परवा म्हणजेच 31 तारखेला 1,50,000 रुपये म्हणजे होता. म्हणजे काल आणि आजमध्ये जर फरक धरला तर 50,000 रुपयांनी हे सोनं कमी झाले. आता राहिला प्रश्न, पण 24 कॅरेटच्या 10 कॅरेटचे जर आजचा भाव घेतला तर तो 1,51,030 रुपये आहे. तर कालचा भाव हा 1,61,300 रुपये होता. म्हणजे 10,000 रुपयांनी सोनं पुन्हा एकदा घसरलं आहे. तर रोज 10,000 रुपयांनी सोनं 5 ते 6,000ने घसरत होतं. पण काल आणि आजमध्ये 10 ते 11,000 रुपयाचा फरक त्या ठिकाणी पडलेला आहे. मात्र झालेला भाव हा योग्य आहे का? तुम्ही या भावाला खरेदी करणार का? तुमचं काय मत आहे? नक्की कमेंटमध्ये नोंदवा. कारण की जितक्या जास्त कमेंट्स येतील तितक्या जास्त या सोन्याचा भाव आपल्याला माहिती मिळायला मदत होईल.